महाराष्ट्रात सध्या राजकारणात नुरा कुस्ती चालू आहे. एकीकडे बी-जे-पी आणि सरकारमध्ये असलेले अजित पवारचा पक्ष असो की मग तो शिंदे साहेबाची शिवसेना असो, हे एकमेकाच्या विरोधात लढून याने त्या प्रकारे सत्ता हस्तगत करतात. त्यामध्ये विरोधी पक्षच ते ठेवत नाहीत. पण दर्यापुरामध्ये सुधाकर पाटील भारसाकडे नावाचं एक वलय आहे काँग्रेसमध्ये. ते हट्टाहटेना जिथे एक क्षत्रिय अमोल प्रकाश पटेल भारसाकडे यांचं होतं, त्या सर्व संस्थांना छेद देत सुधाकर पाटील भारसाकडे यांनी त्यावर त्यांच्या नावाचं गारूळ बसवलेलं आहे. मग ते नगर परिषद असो, कृषी उत्पन्न बाजार समिती असो, त्यानंतर खरेदी विक्री महासंघ असो, सुरुवातीच्या काळात आमदार रावते यांना सच्च इमानदारीने साथ देणारं त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं होतं. 65 मतांनी ते मागच्या वेळेस पराभूत झाले होते. स्वप्न नगर परिषदमध्ये पुरे झालं. त्यांच्या जवळजवळ 17 सीट्स या नगर परिषदेमध्ये काँग्रेसच्या आलेल्या होत्या आणि सोबत शरदचंद्र पवार पक्षाच्या एका नगरसेवकांनी त्यांना साथ दिली. हा पदग्रहण सोहळा 5 तारखेला पार पडला आणि त्या पदग्रहण सोहळा हा डोळ्याचे पारणं फेडणारा होता. नेत्रदीप असा हा मंगलमय प्रसंग होता. तुतारीचे आवाज, मराठमोळ्या शाही पद्धतीने हा नगराध्यक्ष पदाचा माननीय श्री मंदाकिनी भारसाकडे यांचा सोहळा होता. या सोहळ्याकरता अमरावतीचे काँग्रेसच्या सर्वेसर्वा डॅशिंग व्यक्तिमत्व, माजी पालकमंत्री, माजी कॅबिनेट मंत्री माननीय यशोमतीताई ठाकूर, अमरावती जिल्ह्याचे काँग्रेसचे लोकप्रिय खासदार माननीय बळवंतरावजी वानखडे, माजी आमदार वीरेंद्रजी जगताप, सुधाकर पाटील भारसाकडे, रुरल आमदार गजानन भाऊ लवटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे, राजूभाऊ कराळे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूरचे, जाधवजी खरेदी विक्री अध्यक्ष, उपाध्यक्ष माननीय कोरपे साहेब, असे असंख्य इथे काँग्रेसचे नेते पदाधिकारी हजर होते. यावेळी इथे देवतेला प्रतिमालय सर्व महामानवांना नम्र अभिवादन करते. स्थितीमध्ये ती बळवंतरावजी वानखडे, अमरावती जिल्ह्याचे कर्तृत्ववान नेत्या यशोमतीताई ठाकूर, वीरेंद्र भाऊ जगताप, त्याचे नेतृत्व करणारे माझे पती श्री सुधाकरराव भारसाकडे, मंचावर उपस्थित सर्व नेते मंडळी, माझे सहकारी, सर्व नगरसेवक, उपस्थित पत्रकार मंडळी व ज्यांनी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून मला माझ्या सहकाऱ्यांना निवडून देणारी उपस्थिती, सर्व मतदार बंधू व भगिनी, आज माझ्या पदग्रहण सोहळ्याचे ऐतिहासिक आणि गौरवपूर्ण क्षणात आपले सर्वांचे मनपूर्वक मी स्वागत करते व माझ्या सर्व सहकाऱ्यांना व दर्यापुरांच्या मतदारांनी प्रचंड बहुमतांनी निवडून दिल्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते. लोकतंत्र की सच्ची आवाज आहे काँग्रेस. कुठलाही कार्यक्रम असला की उत्कृष्ट भारदस्त आवाजात संचालन हे महत्त्वपूर्ण असते आणि ते संचालन केलं अनिलजी भारसाकडे यांनी. आवाज हा अमरावतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण गुंजलेला पाहिलेला आहे. तर त्या दर्यापूर तालुक्यामध्ये आज काँग्रेसने भरपूर अशी प्रतिष्ठा या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी मिळवलेली आहे. आपल्या जिल्ह्याचे खासदार, ते आपल्या दर्यापूरचे आमदार होते, आता जिल्ह्याचे खासदार झाले. मला वाटते ताईंचा फार मोठा वाटा त्यामध्ये आहे खासदार करण्यात. शाहू फुले आंबेडकर यांना अभिवादन करतो. आजच्या या नगर परिषदच्या सत्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आमच्या नेत्या आदरणीय यशोमतीताई ठाकूर. जिंदगी में बहार देखो तुम, यूं ही जनता का प्यार देखो तुम. जिंदगी में बहार देखो तुम, यूं ही जनता का प्यार देखो तुम. आज का दिन तुम्हें मुबारक हो, ऐसा दिन बार बार देखो. आभार मानतो की आपण जे काही तन मन धनानं, मग आमचे डॉक्टर साहेब असतील, ताले साहेब, आमची ती परी असेल,
सगळे म्हणजे सगळ्याची नावं घेता येईल. तर त्यांनी खरी मेहनत केली आणि आज दर्यापूर नगर परिषद, ज्या नगर परिषदेच्या बिल्डिंगसाठी म्हणजे काँग्रेसनं बांधून आम्हाला उद्घाटनापासून रोखलं होतं ताई, त्या इमारतीचा ताबा आपण या सगळ्यांच्या आशीर्वादाने घेतला. कारण त्यावेळेस नगराध्यक्ष दुसरे होते, उद्घाटन आपण केलं. उद्घाटन आपण याच्यासाठी केलं की काँग्रेसच्या कार्यकाळात ती बांधली गेली होती, काँग्रेसची निधी होती. ताई बोलत असताना ताई म्हटल्या की मला भाषण काही देत नाही, पण तुमच्या शब्दांमध्ये आणि तुमच्या आवाजांमध्ये जी इमानदारी आणि जी गोडवा होता तो तुमच्या जाऊबाईच्या आवाजात कधीच नाही दिसला. हो की नाही? या ठिकाणी आपण सगळेजण सेवक म्हणून तुमच्या समोर आहोत. इथं उपस्थित आमचे बंधू आदरणीय सुधाकर दादा भारसाकडे, या दर्यापुरात म्हटलं प्रथमच एवढा सोहळा केला आणि काय पब्लिक होती राजे म्हटलं, मला तर चांगलं वाटलं, त्याच्याबद्दल बात नाही. पण हे तुम्ही साध्य कसं का करताय? लोकांचं खरोखर माझ्यावर प्रेम आहे. मी जे लोकांसोबत वागतो, ज्या विश्वासानं मी लोकांसोबत राहतो, त्या विश्वासाचं आणि लोकांना काय हवं आहे, लोकांना पाठीवर थाप पाहिजे, दोन प्रेमाचे शब्द पाहिजेत, बाकी लोकांना काही अपेक्षा नाही, ते मी करतो. ही संपूर्ण मुलाखत सुधाकर पाटील भारसाकडे यांची पुढच्या भागात पहा. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फन यूट्यूब चॅनल. प्रस्तुत करा गणेश सागरे, कॅमेरामॅन जगदीश बर्डे.